करायचं. नमस्कार, मी API सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. मागील जवळपास 8 ते 10 तासामध्ये आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत. आता प्रामुख्याने जो भीमाशंकरकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला पोखरी घाटामध्ये 3-4 ठिकाणी दरड कोसळून सगळं मटेरियल त्या माती आणि दगड आणि काही ठिकाणी झाडं हे सगळे रस्त्यावर आलेले आहेत. सकाळी आम्हाला ज्यावेळी पहाटे 3:30-4 वाजता ही माहिती मिळाली त्यावेळी सर्वजण आमची टीम या ठिकाणी नाकाबंदी करत आहे. तसेच प्रशासनाच्या सर्वांच्या मदतीनं आपला पोखरी घाटातील रस्ता स्थानिक नागरिकांच्या JCB वगैरे यांच्या सहाय्याने मदत करत आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की भीमाशंकरकडे जाणारा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी त्या मार्गाने जाण्याचं टाळावे. विशेषतः पोखरी घाटामध्ये आम्ही डिंबे येथे सुद्धा नाकाबंदी लावलेली आहे. त्या ठिकाणावरून सुद्धा लोकांना वरती जाऊन देत नाही. आंबडे, माळीण, पसारवाडी झालं तर आसाने, बोरगर या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी लँडस्लाइड झाल्यामुळे रस्त्यावरती मलबा सगळा वाहून आलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रशासन सर्व परीने प्रयत्न करून ते हटवण्याचं काम करत आहे. सध्या तरी तशी काही प्राथमिक परिस्थिती दिसून येत नाही, परंतु त्याबाबत इतर विभागाकडून सर्व निरीक्षण करून त्याचे पंचनामे वगैरे केले जातील. दुसरी एक आपल्या इकडं जो घोडेगाववरून जुन्नरला रस्ता जाणार आहे त्या बाजूला चिंचोली कोकणीचा पूल तो सुद्धा सकाळी पाण्याखाली गेलेला होता. पाणी त्यावरून आलेलं होतं. आता थोडस काही प्रमाणात पाणी ओसरलेलं आहे, पण शक्यतो माझी नागरिकांना सर्वांना विनंती आहे की आपण अशा पाण्याचा जिथं प्रवाह वाहत आहे त्या ठिकाणी कुणीही जाऊ नये आणि वाहतुकीचे पर्यायी मार्ग आणि आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. त्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी तुम्ही कधी पोहोचले किंवा काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? आता साधारण सकाळी 4 वाजता आम्हाला या घटनेची माहिती मिळाली पोलीस प्रशासनाला. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी, माझे सर्व अधिकारी, अंमलदार सगळ्यांची टीम आम्ही घेऊन, होमगार्ड सुद्धा होते आमच्या सोबत आणि त्या घटनास्थळी ज्या ज्या ठिकाणी अशा ठिकाणी घटना घडलेल्या आहेत तिथं पोहोचलो. विशेषतः आम्ही प्रथम पोखरी घाटामध्ये त्या मार्गावरती गेलो. त्या ठिकाणी सुद्धा काही बसेस आणि वाहनं अडकलेली होती. त्यांना बाहेर काढणं गरजेचं होतं, कारण की तिथून जो वरचं दगड आणि मात्यांचा प्रवाह तो वारंवार खाली येण्याचं चालूच होतं. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की तात्काळ स्थानिक JCB वाल्यांना संपर्क केला आणि आपल्याला तिथले ते एका JCB ची मदत घेतली आणि नागरिक पण आले आणि आम्ही सर्वांनी जे मोठे दगड वगैरे जे काही होतं ते सर्व दगड आणि हे सगळं बाजूला घेतलं आणि त्या जी अडकलेली वाहनं होती ती पूर्णपणे बाहेर काढून दिली पहिल्यांदा आणि पूर्ण आता सध्या घाट बंद ठेवलेला आहे. जीवितहानी वगैरे काय? जीवितहानी झाली? हा, जीवितहानीची सध्या तरी काही माहिती उपलब्ध झालेली नाहीये, पण ज्या प्राथमिक माहितीमध्ये तर कसं कुठे जीवितहानीचं झालेलं नाही, परंतु जी काही वित्त हानी झालेली आहे किंवा जे काय आहे काही जणांचे घरांचे भिंती वगैरे पडलेले आहेत तर त्याबाबत सुद्धा सर्व प्रशासन आणि पोलीस सुद्धा देखील त्या ठिकाणी जाऊन योग्य मदत कार्य करत आहेत. याआधी देखील तुम्ही सोशल मीडियाद्वारे नागरिकांना सूचना दिल्या होत्या. होय, बरोबर. परंतु नागरिक बऱ्याच वेळा त्याचे पालन करताना दिसत नाही, तर नागरिकांना परत तुम्ही काय सांगाल? नागरिकांना आमची सर्वांना विनंती आहे की आम्ही वारंवार आम्हाला सुद्धा ज्या प्रशासनाकडून सूचना येत आहेत, हवामान खात्याकडून माहिती मिळत आहे त्या माहितीप्रमाणे आपण आपल्या या पट्ट्यामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे गेले 3-4 दिवसापासून आणि या मोठ्या पावसामुळे कुठली दुर्घटना घडून वित्तहानी किंवा जीवितहानी घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, सुरक्षित ठिकाणी थांबावं. ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते अशा ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित ठिकाणी जावं. काल प्रशासनाच्या वतीनं आपल्या या जांभोरी, काळवाडी आणि माळी, पसारवाडी या भागातील आम्ही जे नागरिक राहणारे होते त्या ठिकाणच्या लोकांना आम्ही काल संध्याकाळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं होतं. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण सुरक्षितता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून कुठलीही जीवितहानी होऊ शकणार नाही. महाराष्ट्र आणि
भारत देशातून भीमाशंकर दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यांना काय आव्हान करा? भाविकांना सर्वांना माझं हे आव्हान आहे की सद्यस्थितीत भीमाशंकरकडे जाणारा रस्ता हा धोकादायक आहे आणि पावसाचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण कुणीही शक्यतो भीमाशंकर देवदर्शनासाठी येऊ नये, कारण आम्ही जिल्हा प्रशासनाला सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा त्याबाबत सगळी माहिती घेऊन मंदिर दर्शन भीमाशंकर मंदिराचे दर्शन बंद करण्याबाबत कार्यवाही होईल असं मला वाटतं. वरती